हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर दादावर बाबा सिद्ध दिवसाबद्दल आभार मानतो. आणि परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनाचा साहित्य ही प्रार्थना तुमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया. हालेलुया. योशुआ पहिला अध्याय हा घेणार आहोत आणि 1 ते 18 पर्यंत पूर्ण अध्याय हा आपण वाचणार आहोत. परंतु परमेश्वराने मोशे उदाहरण योशुआला सांग, जर तू खंबीर आहे, हिम्मत धरलेली आहे, जसा मी मोशे बरोबर होता तसा मी तुझ्या बरोबर पण असेल. म्हणजे असणार. हालेलुया. मनुष्य हिम्मत धरतो कोणत्या गोष्टीमध्ये तेव्हा त्याला फळ प्राप्त होते. आज आपल्यामध्ये हिम्मत नाही तर आपल्यामध्ये आरोग्य नाही मिळणार, शांती मिळणार नाही, ना देवाची पूर्ण ओळख किंवा खात्री होणार. हालेलुया. मोशे मेल्यानंतर योशुआच्या हातामध्ये परमेश्वर एक अधिकार देत असते. आज तुम्ही विचार करा की जर तुमच्या बरोबर देव असला तर तुमचं भविष्य आनंदी, शांती आणि सामर्थ्यात असेल. आपण जेव्हा पाप करतो, पापात राहत असतो, आपल्याला शैतान फसवायला येतो आणि शैतान फसवतो आणि त्यामुळे आपण काय करतो, पापात पडतो. पण जर आपण प्रार्थनेमध्ये जर वाढ करत असेल आणि येत असेल तर परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो, सपोर्ट करतो आणि तो आपल्या बरोबर असतो. तर वचन घेऊया. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर माझा सेवक मोशे तो मृत्यू पावलेला आहे. इस्रायल लोकांस जो मी देश देत आहे त्यात या सर्व लोकांसह काय ते यादीकडे म्हणजे ओलांडून पळा, पुढे जा. हालेलुया. आता परमेश्वराने आपल्याला एक अधिकार दिला, की हक्क दिला, की अभिषेक केला किंवा आशीर्वाद दिला. त्या पापापासून बाजूला व्हायचं आहे आणि पवित्र कार्यामध्ये पुढे जायचंच आहे ना. तसं या हर एक गोष्टीसाठी परमेश्वर आपल्याला वचनाद्वारे शिकवते की तुम्हाला या पलीकडे जायचं आहे. आता थोडाच काळ आहे पण तुम्ही जा, याला येते तर तुमची फायदे. मी मोशेला सांगितलेले होते त्याप्रमाणे ज्या ठिकाणी बघा काय सांगते, तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण तुमचं होईल. हालेलुया. काय सांगते, आता आपली पावलं पडतील तिकडेच आपण हालेलुया राज्य करू. आता देवाने आपल्याला एक शिकवण दिलेली आहे, बरोबर. काय शिक्षण दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, काय नाही, काय शिक्षण नाही दिलं तुम्हाला. कमाल आहे. माणसं बसल्यात ना, नाही तर मला आंधळ्यासारखं होईल. माणसं दिसतात पण ती झाडासारखं, बरोबर. हालेलुया. आपल्याला एक शिकायचं आहे, एक मजबूतीचं चिन्ह. हालेलुया. आणि मोशे बरोबर देव होता. योशुआला सांगतो मी पण तुझ्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर देव नाही, तो कुठे आहे, घरी ठेवलाय. म्हणजे बऱ्याच लोकांच्या घरी देव असतो, गळ्यामध्ये पण असतो पण हृदयामध्ये नसतो, बरोबर ना. तुमच्या अंतर्गत अस्वस्थ होईल. काय अस्वस्थ माणसाला आजार देते, बरोबर. टेन्शन माणसाला कमजोर मग आपण जिकडे जाणार तिकडे सगळं आपलंच आहे. हालेलुया. मध्ये 28:19-20 वचन ते सांगलं, बप्तिस्मा म्हणजे येशू ख्रिस्ताला आम्ही ग्रहण केल्यानंतर तो आज्ञाच्या द्वारे, नियमाच्या द्वारे तो आत्मपरीक्षण करतो. त्या व्यक्तीसाठी येशू बोलतो की युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या. हालेलुया. तर
आज आपल्या जोडीला कोण आहे ते बघायचं आहे. हालेलुया. दगडाचा देव, दगडाचे भक्त, जीवित परमेश्वराचे सेवक. आणि जर हे तुमच्या जोडीला आहे तर तुमचं जीवन कुठेतरी चेंज होणार, कारण त्यांच्याद्वारे देव कार्य करतो. मोशेच्या द्वारे कार्य करतो, योशुआच्या द्वारे कार्य करतो. हे महान परमेश्वराचे महान एक व्यक्ती होती. देव त्यांच्याशी बोलत होता, त्यांना शिकवत होता, त्यांना मार्गदर्शन करत होता, त्यांना घडवत होता. आपण मनुष्य, आपल्या पाठीमध्ये किती शैतानाची दुष्ट आत्मे आपल्याशी कार्य करायला जरी पाठीशी आले तरी तुमचा विश्वास जर देवावर आहे तर देव तुम्हाला हर संकटामध्ये मदत करणार. हालेलुया. येतात संकट, येतात दुःख, येतात समस्या, पण येशूच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सहाय्य व कार्य करतो. तुझ्या पुढे कोणाचा टिकाव. आता तुम्ही विचार करा, आम्ही प्रभूची सेवा, प्रभूचं काम करतो, बरोबर. आमच्या पुढे कोणाचा टिकाव लागणार नाही. किती दुष्ट आत्मे कार्य केले त्याला काय करायचं ते करू दे, आमच्या आत्म्याला नाही मारू शकत. हे महत्व आहे. आपला आचार विचार जर स्ट्रॉंग आहे ना, आपण ख्रिस्ती ह्या मार्गावर जर खरोखर आपल्या जीवनामध्ये एक चालत आहे तर परमेश्वराचं राज्य तुम्हाला मला एक पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य करण्यासाठी संधी प्राप्त करू दे. मोशेच्या बरोबर मी राहिलो तसाच मी तुझ्या बरोबर राहील. काय? मोशे बरोबर मी राहिलो, बरोबर, तसा मी तुझ्या बरोबर. आता जी वेळ असते आणि जी मार्ग असतात किंवा शिक्षण असतात हे आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं असतं. मी तुला अंतर देणार नाही, मी तुला टाकणार. परमेश्वर आपल्याला टाकत नाही आणि अंतर पण ठेवत नाही. आपल्या जोडीला सपोर्ट, सहाय्यता. परमेश्वराचं राज्य जे आहे शरीरासाठी, आत्म्यासाठी आपल्याला फार मोठं गरजेचं आहे. आणि जेवढं आपण विश्वासात आहे, जेवढं वचनात आहे, जेवढं शिक्षणात आहे, जेवढं नियमात आहे, जेवढं मार्गात आहे, तेवढा पवित्र आत्मा आपल्या शरीराला कार्य करणार. आपलं जीवन देवासाठीच उतरलं पाहिजे आणि देव आपल्यासाठीच मजबूतीने, खंबीर रूपाने आपल्याला सपोर्ट अशा प्रकारे करतो की आपली पाप काढली. आपले पाप आपल्याला मारतात, आपले पाप आपल्याला दुःख देतात, आपलं पाप आपल्याला पापीची शेतात. हा एक आत्मा आहे. जो आत्मा आपल्या शरीरात आला ना, तुम्ही काय करते तुम्हाला कळून देणार. पौलाने ते सांगितलं रोमकर 7:15, मी काय करतो मला कळत नाही, माझ्यामध्ये असणार हे पाप आहे. आपण माणूस आहे तरी परमेश्वर जसा मोशे बरोबर होता, योशुआ बरोबर होता, तसं पौला बरोबर पण होता. हालेलुया. तुमच्या बरोबर आहे आणि माझ्या बरोबर पण आहे. हालेलुया. तर आपल्याला त्याच्या शिक्षणाच्या नियमामध्ये चाला. आपण नियम पाळायचे. नियम पाळले तर परमेश्वर जोडीला आहे. जर आपण नियम पाळले नाही तर शैतान आपल्या जोडीला आहे. लक्षात ठेवा. 2 प्रकार आपल्याला शिकायचे. खंबीर हो, हिम्मतदार. काय काय सांगते? खंबीर हो आणि देव आहे ना जोडीला, मग घाबरू नको. तू तुझ्या कामामध्ये लक्ष दे, कार्याकडे लक्ष दे. आता प्रभू येशू आपल्याला बघा काय शिकवतो. मार्च 4:35 मध्ये शिष्याला जोडीला घेऊन गेला. अचानक वादळ झालं, बरोबर. आता येत असताना वादळ सुटलेलं नाही. तुम्ही यायच्या अगोदर वादळ आहे ना, माहिती आहे. हालेलुया. प्रार्थनेच्या टायमाला येणारच होतं. हालेलुया. हालेलुया. कारण देवाला माहिती आहे परीक्षेतूनच मला यायचंय. जेव्हा तुम्ही या परीक्षेतून पास होतील ना, तेव्हा तुम्ही खरोखर प्रभू बरोबर राहतील.
वादळातच परमेश्वर आहे. अरे सत्वचंद्रील आकाशातून त्यांनी वारी सोडली. हा परमेश्वर आहे, तो दयाळू परमेश्वर आहे, विश्वास लोकांना जीवन शांती देणारा देव आहे. आता आपल्यामध्ये विश्वास नसतो. मी लोकांना एक सल्ला देतो, तुमच्या प्रार्थना कमी, टेन्शन जास्त, आजार जास्त, दुःख जास्त, संकट जास्त आणि चिंता जास्त. देवाने शिकवलेले बुद्धिश आहे ते आपल्या सगळ्यासाठी खूप महत्वाचेच आहे. कारण जो देव देण्याविषयी या लोकांच्या वाढवलेला यांना केली आहे तो यास मदत करून देशील. हालेलुया. आता आपल्याला ज्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या गोष्टी शिकणार जर आहे आणि शिक्षक घेणार आहे तर देव आपल्याला मदत करणार आहे. जर ही मदतीचं चिन्ह आपल्याला देव करतो तर देवाच्या आशीर्वादाने आपण सगळे आशीर्वादित बनलं जात असतो. तू खंबीर हो, तू हिंमत धर. माझा सेवक मोशे यांनी तुला काय सांगते, ह्यानी तुला दिलेले नियमशास्त्र ते सोडून उजवी आणि डावीकडे जाऊ नको. आता जायचं कुठे आहे, डावीकडे जाऊ ना उजवीकडे जाऊ. हालेलुया. आता जर तुम्ही देवाच्या वचनात, शिक्षणात, नियमात आपण चालत आहे बरोबर, तिथेच देव आपल्याला त्याचा अनुभव प्राप्त करून देणार आहे. हालेलुया. जर तुम्ही देवाशी एक नाही तर देव तुमच्याशी एक होणार नाही. आपण पापाशी असतो तेव्हा देव आपल्याशी नसतो. हालेलुया. आपण पवित्रताशी असते तेव्हा देव आपल्या बरोबर असतो. मग आपण पाप कबूल केलेला आहे, पश्चाताप केला, ताबडतोब देव आपल्या जोडून आहे. पहिलं पाप खाली म्हणून प्रेयर मध्ये येत असताना पहिलं पश्चाताप करायचं, सर्व पाप धुवायचं, एकदम क्लिअर व्हायचं ना देवाला आपल्या अंतःकरणामध्ये उतरवायचं. मग आपलं जीवन मध्ये 5:8 मध्ये दिले, अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य देवाला पाहणे. ज्यांचं मन साफ आहे तेव्हा देव येईल, नाही तर देव येणार नाही. तू जाशील तिकडे तुला. आता आपल्याला यश प्राप्त होणार आहे बरोबर. जिथे जाशील तिकडे तुला यश प्राप्त. आता आपल्याला जर देवामध्ये राहिलेले लोक आहेत त्यांना आशीर्वाद मिळतो, मग जातात तेवढा आपल्याला यश मिळतो, आशीर्वाद मिळतो, अभिषेक मिळतो, अद्भुत मिळतो. जसं देवाशी तुमचं नातं एक जोडलेलं आहे तिथे देव तुम्हाला काही ना काही कार्य करण्याची संधी प्रसिद्ध करणार आहे. हा नियमशास्त्राचा हा ग्रंथ आहे तुझ्या मुखातून कदापि ठेवू नये. आता हे देवाने आपल्याला नियमशास्त्र लावून दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत, हे कदाचित ढवळे नाही पाहिजे. आपला विश्वास तुटतो, बरेच लोक प्रार्थना सुटतो, काही म्हणता नाही. त्याने तो सांगितलाय की नियमशास्त्राचा जो विश्वास आहे तो ढवळला नाही पाहिजे. जर विश्वास तुमचा गेला तर आपण मानवावर विश्वास ठेवतो, त्याचा देवावर नाही. आजच्या काळामध्ये देवावरचे विश्वास लोकांचे तुटलेले आहेत आणि मानवावर विश्वास एवढे जोडलेले आहेत की तुम्ही विचार करू शकता. देवापेक्षा माणसाला डिमांड जास्त आहे. निंदा, नफरत, द्वेष सेवा करायची गरज नाही कोणाची. हालेलुया. तर देवाच्या मार्गाकडे चालण्याची आपल्याला गरज आहे आणि देवाच्याच वचनानुसार चालणं जरुरी. मी काय सांगितलं त्याच्यावर भरवसा ठेवू नका, हे काय सांगते त्याच्यावर भरवसा ठेवू. त्याला माणसावर भरवसा ठेवणं फार कठीण आहे. हालेलुया. मी सांगतो माझ्यावर भरवसा नका, तुम्ही येशूवर भरवसा ठेवा.
कारण येशू ख्रिस्त तुमचा तारण करता, आम्ही फक्त मार्गदर्शक आहे. तुम्ही विश्वास ठेवून त्याच्या आज्ञानुसार चालायचं. जे वचन मी तुम्हाला मार्गदर्शन शिकवतो, याच वचनाने तुमचं भविष्य. आपण सगळे आराम असायचे, आपण सगळे पापी. लक्षात ठेवा, कोणती पवित्र शास्त्र आहे हे माणसाला जाग करण्यासाठी. आम्हाला जेव्हा जाग केलं तेव्हा आम्हाला सत्य कळालं योहान 8:32 प्रमाणे. आणि सत्याची जेव्हा जाणीव मिळाली तेव्हा हे पवित्र शास्त्र घेऊन लोकांना शिकवण्याची तयारी केली. कधी स्वतःच्या जिंदगीची विचार केली. कारण आपलं शरीर आपलं भविष्य नाही, आपलं भविष्य ख्रिस्त आहे. जिंदगीमध्ये भविष्य बघतात आपण. कोणतं भविष्य बघतात? जर ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीकडे प्रभू येशू नाही, देव परमेश्वर पिता नाही, तर त्याचं जीवन शून्य शून्य शून्य. जे काही लिहिलेलं आहे ते मान्य करून पाळावे, म्हणून रात्र दिवस त्याचे मनन करावे, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल, तुला यश प्राप्त होईल. आज आपल्याला यश कशा मिळते, म्हणजे फायदे कसे होतात? वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे, ज्ञानाद्वारे. देवाचा आत्मा जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपण सगळ्या बाबतीत आशीर्वादित आहे ना, आपल्याला यश प्राप्त होईल. मी तुला आज्ञा केलेली आहे ना, तू खबीर हो, तू हिंमत धर, तू भिवू नकोस, तू घाबरू नकोस, तू जाशील तिकडे, तुझा देव परमेश्वर बरोबर असेल. आपण हिंमत नाही करत. आपली हिंमत कधीतरी ताबडतोब कमजोर पडते, विश्वासच कमजोर पडते. कारण कसे हिंमत धर, खंबीर हो, म्हणजे तुझा देव तुला मदत करेल. येतात संकट, दुःख येतात, समस्या येतात. योहान 16:20 मध्ये दुःख येतील, पण दुःखच तुम्हाला आनंद करेल. दुःखातून परमेश्वर आनंदाचं चित्र देते. जेव्हा मी प्रभू मध्ये वचनात आहे, शिक्षणात आहे, जीवनात आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक एक मार्गदर्शकाचा अनुभव आपल्याला शिकवतो. लोकांच्या मंदिरात अशी आज्ञा केली की वचनाला छातीत ठोकरे पिऊन लोकांचं समूह करायची, आपली भोजन सामग्री तयार करा. काय सांगते? आपल्याला जेवायला तयार करा, चपात्या बिपात्या काय वाजवते. काय सांगते? जेवण्यासाठी सगळी काय करा, वेटच्या बिलच्या जोडीला घ्या. तर अशी काही उदाहरणं आपल्याला शिकायला मिळतात. जेवणासाठी सगळं असा उदाहरण बरोबर ठेवा. काय लागते? कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला मदत करून देत आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी 3 दिवसाच्या आत यादी उतरून 3 दिवसात तुम्हाला आता निघून जायचं. 3 दिवसाची रिट्रीट केल्यावर मग घरी जायचं आहे. तर जीवन परिवर्तन करून जायचं. तर या यादीमधून पलीकडे जायचं आपल्याला. बरं, या पलीकडे जायचं. 5:35 पलीकडे जायचं. पलीकडे गेल्यावर पलीकडे बनते. मग फायदे होतात, आशीर्वाद मिळतो, अभिषेक मिळतो, अद्भुत मिळतो. मग योशवाने परमेश्वराचा सेवक मोशे यांनी तुम्हाला आज्ञा केली. आता बघा, मोशेचे नियम होते. 5 पुस्तक आहे, हे 6वं पुस्तक आहे योशवाचे, म्हणजे योशवाचे. आता आपण परमेश्वराच्या शिक्षणाचा अनुभव घ्यायचा आहे.
मोशे नंतर कोणी सांभाळलं? योशुआ. हालेलुया. आता ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्ही सांभाळल्या तर तुमचं जीवन समाधान, शांती आणि आनंद. हालेलुया. आम्ही काय करतो माहितीये का? आम्ही देवाचे वचन आणि शिक्षण आहे ना ते सांभाळत नाही. पैसे सांभाळू शकतो, दागिने सांभाळू शकतो, कपडे सांभाळू शकतो, वस्तू सांभाळू शकतो, घरातली हर एक वस्तूसाठी लॉक आहे, दरवाजे आहेत, पण हृदयाचा दरवाजा खोलण्यासाठी त्याला लॉकच नाही. एक दोन भेटल्या का कोणाची चटणी करून पायार उतरतील. हालेलुया. कोणाच्या मनाला धक्का लागेल असं निंदा द्वेष करायचं तर कोणाच्या हृदयाला आनंद कसा मिळेल, शांती कसं मिळेल यासाठी आपलं जीवन उत्साहित आणि आनंदित ठेवायचं. हालेलुया. हे लोक पवित्र शास्त्र लोकांच्या हृदयाला धक्का देण्यासाठी नव्हते आले तर हे पवित्र शास्त्र लोकांच्या हृदयाला आनंद देण्यासाठी, शांती देण्यासाठी, अद्भुत गोष्टी देण्यासाठी हे लोक आले. आणि ह्यामुळे पवित्र शास्त्र म्हणजे ते पवित्र लोक. मग आपण पवित्र कधी बनणार? मग आपल्या पवित्रतातून आपण लोकांना पवित्रता कशी घडवू? जर आमच्यातून पवित्रता लोकांसाठी आहे तर लोकांचं भविष्य आपल्या सर्व व्यक्तीसाठी. हालेलुया. आज तुमच्याद्वारे लोकांचं भविष्य बदलू शकतं, माझ्याद्वारे लोकांचं भविष्य बदलू शकतं. पण जर आपल्यामध्ये हे वचन किंवा हे पवित्र शास्त्र नसेल तर लोकांचं भविष्य तुम्ही नष्ट करू शकतात. शब्दात, बोलण्यात, आणि विचारात अनेक गोष्टी आपण चुकीचे प्लॅनिंग घेऊ शकतो किंवा चुकीचे निर्णय घेऊ शकतो. तिचे स्मरण करा. त्यांनी तुम्हाला सांगितले होते की तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आराम काय? बसा, थोडा आराम करा. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आराम देतो. आम्ही काम करायला लागले तर 5 मिनिटं आराम करायला जागा नाही. बरोबर? आम्हाला आरामच नाही. इकडून तिकडे, तिकडून तिकडे आराम पाहिजेच नाही. आराम असला तर पाप होतो. हालेलुया. नाही तर कोणी येणं बरोबर करत असेल. बरोबर? हालेलुया. आराम ठेवायचंच, वेळ काढायचीच, शांत बसायचं, झोप बंद करायचं, चुप राहायचं, देवाचा विषय मनचिंतन करायचं, पवित्र शास्त्र वाचायचं, शांतीने आनंदाने आपलं भविष्यात विचार करायचा. अनेक लोकांना विषय खाली बसलेत ना थोडं पाप कबूल करत बस. स्वतःचं मन स्वच्छ करा. कधी घटका येईल माहिती नाही. मार्ग एक म्हणतात जेवढा वेळ मिळतो पश्चाताप करत राहा, समाधान राहा, शांतीत राहा, आनंदात राहा. चांगलं करता येते तेवढं करा, कारण चांगल्याने कोणाची तरी फायदे होतात. हा देश तुम्हाला देण्यात आला आहे. तुमच्या स्त्रिया, मुले-बाळे आणि जनावरे यांनी या यात्राच्या पूर्वेकडे जो देश मोशेने तुम्हाला दिला आहे त्या देशातच राहावे. पण तुम्ही सर्व युद्धाने सशस्त्र होऊन आपल्या बांधवाच्या पुढे कूच करून नदी पलीकडे जावे आणि त्यास कुंभक करावे. हालेलुया. आता आपण एक चांगलं जीवन जगलेले किंवा जगत आहे. बरोबर? आणि चांगल्या जीवनामध्ये आपण वाढत पण आहे. बरोबर? मग आता जी वाढत आहे त्याच्यात आम्हाला कोणता निर्णय घ्यायचा आणि त्या वाढीने आमचं भविष्य कशा पद्धतीने पुढे न्यायचं. जो देवाशी एक आहे तर देव त्याच्याशी एक आहे. पहिलं प्रथम आहे देवाचे नियम, देवाच्या वेदी आणि देवाच्या योजना या जाणल्या पाहिजे. जर त्याच्या वेदी नियम पाळलं आणि त्याच्या योजना जर आम्ही अनुभव घेतल्या तर आमच्या डोक्यावर चिंता नसणार. त्या आम्ही लोकांनी टेन्शन घ्यायचं, सगळ्या लोकांचं, जसं येशूने घेतलं म्हणून त्याच्या डोक्याला काटे लागले. हे काटे म्हणजे काय? टेन्शन.
जगाचं टेन्शन घेतलं. योहान 1:29 तो पहा जगाचे पाप धारण करणारा देवाचा. कधी कधी मी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विचार करतो किती दयाळू परमेश्वर आहे. तर आपण 1:49 तो लांबून आपलं मन ओळखतो, जीवनामध्ये अनुभव. अरे आपली कामं आपण करायला तयार आहे, थोडी देवाची कामं करायला सुरुवात करा. 4 लोकांना तुम्ही येशूविषयी सांगितलं ना तरी बस. मला तरी वाटते कमीत कमी दिवसातून 10 ते 15 लोकांना तरी तुम्ही निदाचा एकूणच्या गोष्टी सांगत असते, बरोबर. पण एकाला सुद्धा देवाच्या गोष्टी सांगायला कठीण जाते. भविष्यात हे काम करू नका. पूर्वी होते, आता तसं व्हायचं. पूर्वी होतं तेव्हा सगळं, आता होण्यासाठी निर्णय घेऊ नका, कारण वेळ आपली नाही. वेळेचा सदुपयोग करा. आणि जर उपयोग केलेला आहे तर देवाने शिकवलेले मुद्दे आमच्या जीवनात कामाचे. तुम्हाला सारा दिले तर सारा परमेश्वर तुमच्या बाजूलाच नाही. आणि तुमचा देव परमेश्वर याने त्या दिलेल्या देशाचा ती ताबा घेतली. तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे यांनी या देशाच्या अलीकडे उगवणीकडे झुकले. तुम्हाला दिला आहे त्या तुमच्या वतनाच्या दिवशी परंतु त्याचा ताबा तुम्ही घ्या. आता परमेश्वराने आपल्याला दिलेला देश आहे, बरोबर. सगळ्या गोष्टी आपल्या भारत महाराष्ट्र आपण प्रार्थना करायचं आपल्या देशासाठी. दिलेल्या देवाने आपल्याला मानल्या देशाच्या सर्व बांधवांसाठी प्रार्थना, देशाच्या सैनिकांसाठी प्रार्थना, देशाच्या मंत्री आमदार सरपंच सर्व पोलीस लेखीवर तुमचा आशीर्वाद म्हणून प्रार्थना करतो. देश दिलेला आहे, देशाच्या हर नागरिकासाठी प्रार्थना करतो. कारण परमेश्वराने आपल्याला निवडलेलं आहे की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना, तेव्हा आपण मजबूती आहोत. कारण देवाने आपल्याला या देशात आणलेलं आहे. तर आपल्या देशातल्या हर एक व्यक्तीसाठी प्रार्थना करणं, गरजवंतांना मदत करणं हा सगळ्यात मोठा एक धर्म समजा. हे पवित्र शास्त्र लोकांच्या भविष्यात चांगलं जीवन कसं बनावं आणि कसं जीवनाची घडण करावी, गरीब गरजवंत लोकांना मदत कशी करावी हे पवित्र शास्त्र माणसाला शिकवतं. माणसाची नफरत करायला नाही, माणसाचा द्वेष करायला नाही, माणसाची निंदा करायला नाही, माणसाचा अपमान करायला नाही. तर परमेश्वराने दिलेले मुद्दे जे नियम आहेत ते सर्व लोकांना पाळण्यासाठी तो परमेश्वराने आपल्या सगळ्यांना एक अधिकार, आणि हा अधिकार आपल्या सगळ्यांना सत्य प्रामाणिक जीवनाने त्याचा वापर करायचा. हे सर्व योशवास म्हणाले आता ते काय सांगतात, जे काही तुम्ही आम्हाला करण्याची आज्ञा दिलेली ते आम्ही, आता आपण करतील का आपल्याला शिकवलेली आज्ञा नाही, आज्ञा इथपर्यंत ऐकायचं नंतर मात्र सुरू द्यायचं, तसं नाही. त्या आज्ञाचा निर्णय ते सगळं सोडून त्या देशात निघाले, परत आपल्याला वतन करून दिले त्या देशामध्ये उतरले. पण पुन्हा आम्ही नवीकरणामध्ये त्यांनी प्रवास केले. आम्ही पण नवीकरणामध्ये प्रवास करावा. असे की तू आम्हाला पाठवणार तिकडे आम्ही. आता काळामध्ये जे विश्वासी लोक आहेत का, 10 वेळा सांगितलं तर कोण ऐकणार नाही. ते विश्वासी लोक होते, निर्णय घेणारे लोक होते, आणि त्यामुळे ते काय सांगतात, तुम्ही आम्हाला जिथे पाठवी तिकडे आम्ही जाणार. विचार करा, आपल्याला चांगल्या कामासाठी जर पाठवलं, 5-16 अध्यायामध्ये 15 पासून दिलेलं आहे, पण ते 10 अध्यायामध्ये दिले, मग ते 28 दिले, 19-20 वर्ष जा तुम्हाला पाठवते प्रभू येशूच्या नावाने पाठवतच आहे.
लोकांना शिकवा, घडवा, मानवा, त्यांचे मार्गदर्शन करा आणि त्यांचं जीवन परिवर्तन करण्यासाठी तुमचा प्रकाश लोकांना नाही. आता 5-16 हे आमचं खरं आध्यात्मिक जीवन आहे. आणि जगाचे सर्व गोष्टी मानवाचे नियमाप्रमाणे चालते पण परमेश्वराच्या नियमाप्रमाणे. म्हणजे जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे ऐकत होतो, आम्ही सर्व बाबतीत मोशेचं ऐकत होते तसेच आम्ही तुझेही ऐकू. असे ते आम्ही तुझं पण आमचं कोण ऐकलं नाही. एवढा विश्वास असला ते भविष्य चेंजिंग होईल, सगळे नाचायला लागतील. ऐकायला शिका, सुरुवात करा, ऐकायला सुरुवात करा आणि शिकायला सुरुवात करा. मग हे तुम्हाला देवाचा आशीर्वाद मजबूत करा. मात्र तुझा परमेश्वर मोशेच्या बरोबर होता तसाच तुझ्या बरोबर असेल. आपण देवाचे नियम, आता आम्ही देवाचे नियम पाळणार बरोबर. जसा मोशे बरोबर होता तसा मग आम्ही नियम पाळले तर आमच्या बरोबर, योशेवाने नियम पाळले त्याच्या बरोबर पण होता. तुझ्या आज्ञेच्या विरुद्ध जो कोणी वर्ते व तुझ्या सर्व आज्ञा वचनांचा अवमान करेल त्याला मरणदंड करण्यात यावा. तू मात्र खंबीर हो. आता बघा, आम्ही तुम्हाला शिकवतो आमच्या विरुद्ध तुम्ही वागले तर तुम्हाला मरणदंड होईल असं काय बसून. म्हणजे देवाच्या लोकांविरुद्ध कधी जायचं समजलं. त्याने काय सांगितलं, तू मात्र खंबीर हो. आम्ही प्रभूसाठी खंबीर राहिलो कारण प्रभूने आमची निवड केलेली आहे. तर दुःख काही बोलू दे, दुकाना काय करायचं ते करू दे, सांगायचं सांगू दे, पाणी करायचं करू दे, मारायचं करू दे, काय करायचं. तो जर आपल्या जोडीला आहे तर आपलं भविष्यात दुसरं आपल्याला काही नाही. सगळ्यांकडे आपलं जीवन एक उत्साही आनंदात ठेवलं पाहिजे की प्रभू माझ्या बरोबर आहे. आणि जेव्हा मी लोकांना प्रभूची सुवार्ता सांगतो, वचन सांगतो, शिक्षण सांगतो, नियम सांगतो, वरदान सांगतो, तर देवाचा आशीर्वाद आपल्या भविष्यामध्ये कार्य करायला सुरुवात. देवाने आपली निवड केली, आपल्या पाप्यावर दया केली. मोठा दिवस आहे. आपण भाग्य आज तुम्ही इकडे आले. योहान 6:44 साधे सोपी नाही, लाखो करोडातून तुमची निवड केलेली आहे. बाकी तुम्ही शेवटला दोष देऊ शकत नाहीये. निवड केल्यानंतर देवाच्या नियमाचंच पालन करायचं. जगाचे कोणतेही मोह आले तर बाजूला ठेवा आणि प्रभूच्या राज्यामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये आपलं भविष्य चालवायला सुरुवात करा. आपण जोडीस प्रार्थना करूया. असा परमेश्वर मोशे बरोबर, योशेवा बरोबर, तसा आपल्या बरोबर परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपलं भविष्य, आपलं जीवन त्याच मार्गावर प्रमाणे चालावं. परमेश्वराने आपल्याला सुंदर देश दिला. त्या देशामध्ये प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव त्या लोकांपर्यंत मग आपल्याशी प्रार्थना केली. सर्व मंत्र लोक आमच्या आशीर्वाद देवा ही प्रार्थना करतो. आदरणीय